पुढील 4 दिवस आता राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांवर. संपूर्ण मे महिना चंद्रपूरकरांसाठी धोकादायक. चंद्रपूरच्या तापमान 44 अंशांवरती पोहोचलं. उष्णतेचा तडाखा तीव्र. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. उष्माघातापासून बचावासाठी कोल्ड रूमची व्यवस्था. बुलढाणा जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ. जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर. नागरिकांनी उन्हात बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण. पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 20 ते 30% घट. नदीमधील पाणीसाठा कमी होत असल्यानं पाणी टंचाईची शक्यता. अमरावतीमध्ये वाहतूक पोलिसांना कूलिंग जॅकेटचं वाटप. वाढत्या तापमानापासून बचावासाठी जॅकेटचं वितरण. भर उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा. वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा 44.2 अंशांवर. मागील 2 दिवसांपासून तापमान वाढलं. उकाड्यानं नागरिक हैराण. गोंदियामध्ये तापमान 41 अंशांवर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा. 1889 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशांवर. उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार. हवामान विभागाचा हा अंदाज. राज्यात अकोल्याचं तापमान 46.6 अंश. अमरावतीचं तापमान 45.4 अंश. जळगावमध्ये तापमानाचा पारा 45.5 अंशांवर. तर ममुरादाबाद या ठिकाणी आता वेधशाळेकडून 45.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. जळगाव जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात काहीशी घसरण झाली आहे. तर आजचा तापमानाचा पारा 43 अंशांवर. 2 दिवसांनंतर उष्णतेपासून थोडासा दिलासा. मात्र उकाडा कायम. अवकाळी पावसाची शक्यता. शेतकऱ्यांच्या चिंतेतही वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये 12 ते 14 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यांवरती मात्र शुकशुकाट. जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या पाणी टंचाईमुळे 4 गावांना 60 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. तर 39 गावांमध्ये 40 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं. अमळनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक 6 टँकर कार्यरत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार, मलकापूर, देऊळगाव, राजा शहराला 15 दिवसाआड पाणी पुरवठा. जलजीवन मिशनचे 600 कोटी रुपये थकले. जलजीवन मिशनची अनेक कामं अद्यापही अपूर्ण. जळगावच्या भुसावळमधील वरण गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई. हतनूर धरणातून वरणगावसाठी आवर्तन सुटण्याची नगराध्यक्षांची मागणी. धुळे शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीमध्ये घट. पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन. जळगावच्या रावेरमध्ये तापमानापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. केळी रोपाला कागदी पिशव्या लावून रोपं वाचवण्याची धडपड सुरूच. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे दर कोसळले. कांद्याला अवघे 112 रुपये प्रति क्विंटलचा दर. किलोमागे फक्त ₹1.12 इतका दर मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये आणखी वाढ. चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 100 ते 900 रुपयांपर्यंत दर मिळतोय. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करावा अशी देखील मागणी. कांद्याचा दर घसरला. शेतकरी चिंतेत. वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो 4 ते 5 रुपये दर. सरकारने तातडीने नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा. 336 कोटींचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. विमा कंपनीने घेतलेले तांत्रिक आक्षेप राज्यस्तरीय समितीने फेटाळले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती समोर. कोल्हापूरच्या शिरोळे या ठिकाणी पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यामध्ये जलपर्णीचा विळखा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जळगावच्या चाळीसगावमधील बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार पुढील 2 आठवडे बंद. 16 मे आणि 23 मे रोजी गुरांचा बाजार भरणार नाही. वाहतूक कोंडीमुळे बाजार बंद ठेवण्याचा घेण्यात आला निर्णय. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंद केसरी स्पर्धा रंगणार. 14 ते 17 मे दरम्यान सामन्यांचं आयोजन. देशभरातील 800 स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती. पुण्यातील कात्रज दूध संघाच्या उत्पादनामध्ये वाढ. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ झाली. त्यामुळे उत्पादनात वाढ. विक्रीमध्ये 32% घट. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधून काही संशयितांना ताब्यात घेतलं. सीबीआयने ताब्यात घेतलेल्या काही संशयितांची पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये चौकशी सुरू. कालपासून मुंबईचं सीबीआयचं पथक अहिल्यानगरमध्ये दाखल. अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरामध्ये भोंदूबाबा शिव सोनवणे याला अटक. स्वतःला अघोरी विद्या आणि गुणशक्तीचा जानकार असल्याचं सांगत सोशल मीडियावरती घेतली प्रसिद्धी. घराखाली सोनं दडल्याचं सांगत महिलेला घर पाडायला लावलं. महिलेच्या तक्रारीनंतर शिव सोनवणेला करण्यात आली अटक. पत्नीसोबत प्रेमसंबंधांचा संशय आला. त्यामुळे तरुणानं दोघांवर चाकू हल्ला केला. नागपूरच्या सदर परिसरातली BCA चौकातली घटना. पत्नीसोबत मागील 5 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत वाद घालत चाकूनं केला हल्ला. जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी राजपुत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. 10,000ची लाच घेताना दोघांना. लातूरमधल्या गौण गावामध्ये नालीमध्ये फेकलेला नवजात अर्भक आढळला. तर अज्ञात मातेने जन्म दिल्यानंतर अर्भक नालीमध्ये फेकल्याचा संशय. पोलिसांकडून या संदर्भातला तपासही सुरू. नाशिकच्या इगतपुरीमध्ये जबरी चोरीच्या घटनेमध्ये 5 आरोपींना अटक. आरोपींनी फिर्यादीला अडवून धमकी देत रोख रक्कम देखील लुटली. आरोपींकडून 2 मोटरसायकली, 4 मोबाईल
कोयदा आणि रोख रक्कम देखील जप्त। बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यामध्ये नाफेड केंद्रातून 15 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या हरभऱ्याचा अपहार, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नाफेड खरेदी केंद्रातून वखार महामंडळामध्ये नेण्यासाठी भरलेला लाखो रुपयांचा हरभरा ट्रक हा चालकानं परस्पर केला गायब। रायगडच्या देहन गावातील ग्रामस्थ खाडीपुलाचं काम 4 महिन्यांपासून रखडलेलं आहे, त्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रमक। पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास शनिवारी रास्ता रोको आंदोलन करू, ग्रामस्थांचा प्रशासनाला हा इशारा। सातारा लोणंद रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली चक्क 300 वर्ष जुन्या झाडांवरती कुऱ्हाड, वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी संतप्त। रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सिंहचा कुंभमेळा तयारी आढावा बैठक। कुंभमेळ्यासाठी स्थायी स्वरूपाची कामं करण्यावरती अधिक भर द्या। सूर्यचंद्र असेपर्यंत कुंभमेळा होतच राहणार। भाविकांची निवास भोजन व्यवस्था करणाऱ्या आखाड्यांना 5 कोटी देणार। मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, तर मंत्री उदय सामंतांची ही माहिती। मर्यादित ताफा वापरण्याचा शिवसेना मंत्र्यांचा निर्णय, तर मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिली। किशोरी पेडणेकर यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। 2021 मध्ये मुलुंड नाट्यगृह संकल्प आणि अंधेरी संकुल 15 वर्षांसाठी भाड्यानं देऊन घोटाळा केल्याचा आरोप। मुख्यमंत्री महापौरांकडे किरीट सोमय्या यांची तक्रार। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदीसाठी चाचपणी सुरू। उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समितीचे सभापती असलेले अनिल मक्रिय यांनी केली ईव्ही गाड्यांची पाहणी। शेतकरी नेते राजू शेट्टे यांच्या नेतृत्वात 15 मेला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन केलं जाईल। आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या तुटपुंज मदतीविरोधात आंदोलन होणार। वर्ध्यातील नासणगाव या ठिकाणी आमदार आपल्या दारी हा उपक्रम राजेश बकाने यांनी घेतला। विविध कामांचा आढावा, अनेक समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न, पात्र लाभार्थ्यांना जिवंत सातबाऱ्याचं वाटप। बुलढाणा जिल्ह्यातील ढंगारपूर या गावामध्ये डिजिटल स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण। आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रामस्थांकडून स्वीकार, तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद। अधिकारी कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांचीही उपस्थिती।